हेल्मेट नव्हतं, समोर जगातील वेगवान गोलंदाज, पण एका भारतीय फलंदाज डगमगला नाही। पुढे त्याने असा विक्रम केला जो त्या काळात अशक्य मानला जात होता। आज त्या महान क्रिकेटपटूचा 77वा वाढदिवस आहे। चला जाणून घेऊया लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची प्रेरणादायी कहाणी। सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला। लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती। त्यांच्या घरातही क्रिकेटचं वातावरण असल्यामुळे त्यांनी अगदी लहान वयापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली। 1971 मध्ये त्यांना भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली। त्यांचा पहिला दौरा होता वेस्ट इंडिजचा। त्यावेळी वेस्ट इंडिजकडे जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होते। विशेष म्हणजे त्या काळात हेल्मेट वापरण्याची पद्धत सुद्धा नव्हती, पण सुनील गावस्कर घाबरले नाहीत। पहिल्याच कसोटी मालिकेत त्यांनी तब्बल 774 धावा केल्या। त्यांच्या या शानदार खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका सुद्धा जिंकली। त्यानंतर त्यांनी अनेक मोठे विक्रम सुद्धा केले। कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले। तसेच 34 कसोटी शतकांचा जागतिक विक्रमही अनेक वर्ष त्यांच्या नावावरती होता। 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या संघातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती। क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समालोचक म्हणून क्रिकेटशी आपलं नातं कायम ठेवलं। आजही त्यांचं प्रत्येक मत क्रिकेट विश्वात महत्त्वाचं मानलं जातं। सुनील गावस्कर यांनी फक्त विक्रमच केले नाही, तर भारतीय क्रिकेटला जगात नवी ओळख सुद्धा मिळवून दिली। म्हणूनच आजही त्यांना लिटिल मास्टर म्हणून सन्मानाने ओळखलं जातं। सुनील गावस्कर सरांना 77व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सकाळ स्पोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका।